आणि नीट बोलावं, शक्यतो बोलूच आणि बोललं तर नीट बोलावं. काही माणसं नीट बोलत हात घे बोलले भाऊ मुक्ती अमृताची वाले देह देवाची कारणे देह देवाची कारणे देह देवाची कारणे मुक्ती अमृताची वाले देह देवाची कारणे देह देवाची कारणे निद्रा भय आणि मैथून चार झाले. आता आपल्याला एकूण किती दिसले? 18 ही झाले 4. आता पुढच्या आहे 1 हात याने टान करा, 2 बोलले, 2 झाले. हात 1 बोलले 2 हसणे 3. आणि हसणे ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. हसत भरपूर हसत जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गावात असतात ती धोटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नाते पण हसत नाही. काय त्याला मिळवायचा कोण लोक नुसतं जागेवर हात 1 हात 1 बोलणे 2 मोबाईल बंद केले. मोबाईल हात 1 बोलणे 2 हसणे 3. आता सगळे प्राणी आडवे, गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे, बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे, माल घाल तिकडला त्या शंका मालिक म्हणजे शाटच का आम्ही 9 शाट घालतो. कीर्तनकार कमाल का मानतो तुम्ही का मानले तुला काय त्या शंका कीर्तनकार कमालच का मानतो. मुलगा का आवडतो शंका. हात 1 बोलणे 2 हसणे 3. उभा 4 सगळे आडवे एवढं उभा पुढे ऐका. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5. आनंद ते 5 प्रकारे ऐका. आनंद अत्यानंद, आनंद अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. ऐका एक आनंद. आनंद अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. उत्तर जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आनंद आहे. संसार करणं हा परत खरं नाही. हे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोहर पाहिजे करणं काही गॅस नाही. हॅलो माझं वेगळं जमलं काही येतो हॅलो मला मुला झाला म्हणा काय कळतो काही नवीन थोडंच नाही. हॅलो नवीन नाही. एक गाडी घेणं बंगला बांधणं एक गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोहर पाहिजे करणं हे काही नवीन नाही. मालकरी होणं हे नवीन. धन्य आम्ही जन्मा आला दादा विठोबाचे धारो, दादा विठोबाचे धारो, दादा विठोबाचे धारो. धन्य आम्ही जन्मा
बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 7, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळालं नाही 12, देवी सागर 13 आणि हाच देवाली 14. 14 अधिक पहिले 18 म्हणून कीर्तन माणसासाठी. आणि आज कीर्तनाला घेतलेला वगैरे आपल्या महाराज साहेब आमदार सोबत बोलावं नाही तर कळेल सुरू नाही. आज कीर्तनाला घेतलेला वगैरे आपल्या महाराज आहे माणसासाठी घेण्याचं कारण त्याला 18 कारण आणि आता बोलावं आहे. बोललं तर कळेल. पोरं कोणी बारीक कुठं आहे का कालकरी मिळकरी स्वतः घेतात बाबा देवी मध्ये बोलतात. देवाला 2 मुली आहेत. किती? 2. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव विरही आहे आणि एका मुलीचं नाव बुद्धी आहे. आता महिला पहिला दिसत आहे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकता का? हा नवरा खराब आहे नवरा खराब नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही का? का त्याचं उत्तर आहे का? ज्याला सर्व समर्पण केलंय तो जर नायक नसेल तर संसार करण्यात मजा का? ज्याने शरीर दिलंय त्याचा बचाव होत नसेल तर जगण्यात मजा. हे खाण्यापिण्या बघण्यापिणे हे काय खाण्यापिणे झालं चेंज चेंज चेंज. बघले तुम्ही कुणाचं शेवटच्याकडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब हे बरे आणि वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. थोडं उलट करा. ज्याचा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे आणि ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे. एक भजन आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपं मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. उलट साय बाजूला कर खाली दूध आहे. रात बाजूला कर आज विस्ताव आहे. त्याच्या बाजूला कर वर आकाश आहे. तुझ्या अज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे. आणि याचं नाव
देव आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला होतं तिथं माणसं तिथं बसा बसा तिथं जाता बरं झालं आल्या विठाला विठाला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आंधळा निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे हे देवाचं नाव तुकाराम आहे. आता उलट फिरायचं आपल्याला आज कीर्तनाला घेतला होतं नामदेव महाराज आहे. कशावर आम्हाला शेवट आहेत नामदेव महाराज नामा म्हणे उत्तर नामदेव महाराजचा भक्त आहे. नामदेव महाराज कोण उत्तर मंदिर फिरवलं नामदेव महाराज देव नाचला नामदेव महाराज कीर्तनात मंदिर फिरलं नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव बोलला नामदेव महाराज कीर्तनात मेलेलं मुलगा जिवंत झालं नामदेव महाराज आणि कुत्र्याने पोळीचा नैवेद्य खाला नामदेव महाराज. आता पुन्हा उलट देव बोलला नामदेव महाराज देव बोलला नामदेव महाराज मंदिर फिरला नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला बंद नामदेव महाराजांचं बसायला म्हणजे मागणी परावणार. आम्हाला सुरुवात करायची तुमची नाव 1 वर्ष आहे आपलं काम थोडं ना आहे. कीर्तनाला बोलत राहतं. पहिली गोष्ट कीर्तनाला दरिद्र बसायचं नाही. दुसरी गोष्ट कीर्तनाला बोलावं लागेल आणि तिसरी गोष्ट आहे कीर्तनाला शंका असली जागेवर विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण मी गेलो बोलायचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटलं माझं काय असं. आणि आज कीर्तनाला घेतलेला होतं नामदेव महाराजांचं आहे आम्हाला करायची सुरुवात पटापटा बोलावं लागेल. या जगात बारीक दुसरा आज निद्रा भय आणि मैथून या क्रिया सगळ्या प्राण्यांना आहेत हा किंवा नाही. समुद्राला काचा घोटाळा करावा सगळ्या प्राण्यांमध्ये आहार निद्रा भय आणि मैथून सगळ्यांना. आहारात 4 प्रकार आहेत. शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी आणि सर्वाहारी. मालकरी शाकाहारी बिगर मालकरी मांसाहारी आणि काही माणसं दोन्ही आहेत. सत्ता असलं तर कधी देतात आणि जत्रा असली तर असायला याला म्हणायचं मिश्राहारी. आणि काही माणसं पुढे बसवा टेकले सर्वाहारी. आता 4 प्रकार आहेत. शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी मोबाईलमध्ये मिश्राहारी आणि सर्वाहारी. तुम्ही खाली बसले तरी चालते घरी गेले तरी चालते बस खाली गेलं इथे काय झालं बस खाली विठाला आहे शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी सर्व. हा झाला आहार. 2 निद्रा सगळ्यांना समान. 4 मैथून सगळ्यांना समान. आहार निद्रा भय आणि मैथून. आता ह्या किती गोष्टी आहेत. 4 आता मी तुम्हाला 18 गोष्टी सांगणार. 18 मध्ये फक्त 4 झालं. आहार निद्रा भय आणि मैथून. आता शिल्लक
राहिल्या 14 आणि या 14 गोष्टी जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या फक्त माणसाला आहेत 14च्या 14 आता ऐका एक 14 गोष्टी माणसाला आहेत एक हात आता उलटा आहे का हात हात हा फक्त माणसाला आणि यांनी दान करायचा हे पाणी पिसायला दिलं ये हात दान करायचा हात एक झालं चौका आहे हात 1 2 बोलणे फक्त माणसाला